भोकरदन तालुक्यातील पारद इथं सलग दुसऱ्या दिवशी चोरीचं दहशत सुरू आहे। एक दिवस अगोदर पारद येथील 2 शेतकऱ्यांच्या गाड्या रात्रीच्या सुमारास चोरीला गेल्या। शेतकरी शंकर बालू लोखंडे यांची HF डिलक्स MH20 FF 5819 तर दुसरी संजय तेलंगरे यांची बजाज कंपनीची प्लेटिना MH21 AA 3596 या दोन्ही गाड्या समोरासमोर गल्लीत उभ्या होत्या। रात्रीच्या 2-3 वाजेच्या सुमारास दोन्ही गाड्या चोरीला गेल्या, परंतु सकाळी त्या दोन्ही गाड्या बालसांगवी रोड नाक्याजवळ आढळून आल्या। त्या दोन्ही गाड्या त्याच गाड्या होत्या ज्या चोरीला गेल्या होत्या। तर काही 2 घरं फोडण्यात चोर अपयशी झाले। त्यातील एक घर उत्तम लोखंडे यांचं घर फोडण्यात आलं होतं। रात्रीच्या सुमारास चोरांनी येऊन दरवाजाची कडी वाकून घरात असलेल्या कपाट, त्यामध्ये लहान मुलीचे काही चांदीचे आणि सोन्याचे दागिने आणि काही कपडे साड्या चोरांनी लंपास केल्या। एक दिवस होत नाही तर लगेच दुसऱ्या दिवशी शेतकरी संजय देशमुख यांच्या शेतामध्ये पारद वालसांगवी रोडवर आहे, रोड लगत असलेला बैलांचा गोठा, तिथून ही बैल जोडी रात्रीच्या सुमारास चोरीला गेली। हे ऐन पेरणीच्या तोंडावर बैल जोडी गेल्यानं शेतकरी हातबल झालाय। पारद इथं चोरीची दहशत वातावरण निर्माण झालंय। पोलिसांनी गस्त वाढवण्याची गरज आहे। पारद इथं सलग 2 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या झाल्या, त्यामुळे गाव आणि परिसरात शेतकऱ्यांसह सर्वसामान्य लोक दहशतीखाली वावरत आहेत। त्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून लोकांना आधार देणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्याबरोबरच ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्याची सुद्धा गरज आहे, अशी मागणी शेतकरी वर्गातनं होत आहे। प्रतिनिधी मझहर पठाण, भोकरदन, जालना, NTV न्यूज मराठी।